मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शेत रस्ता ही अतिशय निगडीची अशी बाब आहे। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते योजना सुरू करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। 1 एप्रिल पासून या योजनेच्या अंतर्गत काम सुरू होणार आहे। मात्र ही योजना राबवली जात असताना अनेक साऱ्या त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे। ज्यांच्यामध्ये रस्ते उपलब्ध करून दिल्यानंतर ते रस्ते अडवले जातात। त्या रस्त्याच्या सातबाराला नोंद येणं किंवा त्या रस्त्याच्या ऑब्जेक्शन न होणं अशा अनेक सारे प्रश्न भविष्यामध्ये येऊ शकतात। आणि याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये काही महत्त्वाचे असे बदल करून या रस्त्यावरती अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी ब्लॉक करणं, त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभापासून वंचित करणं अशा अनेक सारे निर्णय घेण्यात आलेले आहेत। आणि यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर आज 25 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजनेच्या संदर्भातील शुद्धीपत्रक यांच्यामध्ये आपण पाहू शकता। रस्त्याचे जे अतिक्रमण असेल या अतिक्रमणाच्या बाबतीत एक शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे। गाव नकाशावर दर्शवण्यात आलेल्या शासकीय जागेमध्ये असलेल्या रस्त्यावरती अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार सदर अतिक्रमण 7 दिवसामध्ये काढण्यासाठी नोटीस देईल। अतिक्रमण शासन स्तरावर तहसील यांच्या माध्यमातून काढण्यात येईल। आणि हे अतिक्रमण काढल्यानंतर ज्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 अन्वये मामलेदार अधिनियम 1906 च्या कलम 5 अन्वये इतर शेतकऱ्यांना ये जा करण्याचा हक्क मान्य करण्यात येईल। अशा रस्त्यावर जर पुन्हा त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिकाची लागवड करता येणार नाही आणि अशा रस्त्यावरती जर नुकसान करणं किंवा त्यांच्यावरती लागवड करणं किंवा तो रस्ता अतिक्रमण करणं अशा बाबी जर केल्या तर त्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी हा 5 वर्षाकरता ब्लॉक करण्यात येणार आहे। शासनाच्या विविध योजनेचा लाभ किंवा कोणत्याही शासकीय मदतीपासून त्या लाभार्थ्याला अपात्र ठरवण्यात येणार आहे। यांच्यानंतर इतर बाबीमध्ये सुद्धा आपण पाहू शकता, जे शेतकरी स्वतःहून त्यांची शेत जमीन रस्ता करता देतील त्यांना देण्यात येणाऱ्या जमिनीचे नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र करणे हे गरजेचे आहे। या योजनेच्या अंतर्गत रस्ता बनवण्याकरता कुठल्याही प्रकारचे जमिनीचे अधिग्रहण केले जाणार नाही। ती जमीन त्या लाभार्थ्यांच्या शेतकऱ्याकडून स्वतःहून हक्कसोड करून द्यावी लागणार आहे। या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रसिद्धीकरण करण्यात आलेल्या नोंदणीकृत अभिलेखाची नोंद सदर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती उतार्यावरती घेतील। असे नोंदणीकृत आलेले दानपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र हे शासनाच्या लाभात करण्यात येत असल्याने ते नोंदणीकृत करण्यासाठी मुद्रांक अधिनियम कलम 3 च्या मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफीच्या या ठिकाणी लाभ मिळणारे कुठल्याही प्रकारचं मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी फी यांच्यासाठी लागणार नाही। शेतकऱ्यांनी शासनाच्या दिलेल्या जमीन परत मागण्या मिळण्याची सदर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार पुन्हा राहणार नाही। विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीने तयार करावे अशा प्रकारचे सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। याचबरोबर पानंद रस्ता करिता आवश्यक असणारी यंत्रसामुग्रीची यादी 14 डिसेंबर 2025 च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली आहे आणि सदर यंत्रसामुग्री ही कॉन्ट्रॅक्टदाराच्या स्वमालकीची असावी अशा प्रकारची सूचना देण्यात आलेल्या आहेत। जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत काम देत असताना कॉन्ट्रॅक्टदाराची निवड करत असताना या सर्व बाबी त्या कॉन्ट्रॅक्टदाराला लागू असणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारची काही महत्त्वाचे बदल हे डिसेंबर 2025 च्या जी आर मध्ये करण्यात आलेले आहेत, ज्यांच्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये एक रस्ता अतिक्रमण संदर्भातील अवेअरनेस येईल आणि रस्ते जे भविष्यात अडवले जातात त्यांच्यावरती कुठेतरी मार्ग निघेल। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा शेत रस्त्याचे कामासाठी मोजणी असेल, या शेत रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी मोफत पोलीस पुरवठा असेल, तहसीलदारांना रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी वेळ देण्याची बाब असेल, या सर्वांसाठी शासनाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि यातच आणखी हा एक महत्त्वाचा जी आर निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा जी आर आपण महाराष्ट्र.government.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद मित्रांनो।